BHMS डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसच्या प्रस्तावित परवानगी विरोधात मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल MMC मार्फत BHMS पदवीधारकांना CCMP अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ॲलोपॅथी प्रॅक्टिससाठी नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांना तीव्र आंदोलन छेडले असून संप पुकारला आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्ष पदव्युत्तर PG विद्यार्थी सांगितले की केवळ 6 महिन्यांचा CCMP ब्रिज कोर्स पूर्ण करून BHMS डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार करण्याची तसेच उच्च क्षमतेची अँटीबायोटिक्स आणि स्टेरॉइड्स लिहून देण्याची परवानगी देणे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते। अपुऱ्या प्रशिक्षणामुळे योग्य निदान डायग्नोसिस न होता ॲलोपॅथी औषधे, अँटीबायोटिक्स व स्टेरॉइड्सचा वापर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असा आंदोलकांचा दावा आहे। MBBS व MD पदवी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षेनंतर 8 ते 10 वर्षे कठोर शिक्षण व प्रशिक्षण घ्यावे लागते। अशा परिस्थितीत केवळ 6 महिन्यांचा ब्रिज कोर्सच्या आधारे ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देणे अन्यायकारक असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे। भवितव्याचा प्रश्न दरवर्षी मोठ्या संख्येने MBBS पदवीधर बाहेर पडत असताना या निर्णयाचा त्यांच्या व्यावसायिक भवितव्यावर परिणाम होईल अशीही विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली। इंडियन मेडिकल असोसिएशन IMA ने या निर्णयाविरोधात राज्यभर 24 तासांच्या आंदोलनाची हाक दिली असून मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीधर इंटर्न्स आणि पदव्युत्तर डॉक्टरांनी त्यास पाठिंबा दर्शविला आहे। BHMS डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिससाठी देण्यात येणारे MMC नोंदणीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे, तसेच ॲलोपॅथी प्रॅक्टिसचा अधिकार केवळ MBBS आणि MD पदवीधारकांनाच कायम ठेवावा अशी मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी मिरज। नमस्कार, मी डॉक्टर संकेत वानखेडे, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजचा अध्यक्ष। आज 5 ऑगस्ट रोजीपासून सर्व महाराष्ट्रभर सेंट्रल मार्चच्या निर्देशानुसार आपण बेमुदत आंदोलन हे चालू करत आहोत। त्याचसोबतच आज GMC मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मिरज व रुग्णालय मिरज येथे सर्व प्रकारच्या OPD सर्व्हिसेस जे 9 ते 1 दरम्यान होत असतात आपले ते आपण स्थगित करत आहोत। परंतु आपण अतिदक्षता विभाग तसेच इमर्जन्सी आणि कॅज्युअल्टी सर्व्हिसेस जे आहेत ते सुरळीत सुरू ठेवायचे। त्याचबरोबर रुग्णसेवेची काळजी आणि जबाबदारी म्हणून आम्ही हे सर्व आंदोलन एक शांततापूर्वक आणि जबाबदारीने करत आहोत। आज महाराष्ट्र शासनाने CCMP धारकांना प्रमाणपत्र धारक BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची अधिकृत नोंदी असा शासन निर्णय जाहीर केलेला आहे। या शासन निर्णयाविरुद्ध सर्वच मेडिकल फ्रॅटर्निटी आणि असोसिएशन्समधून तीव्र संताप व्यक्त होत आहे आणि याचा आम्हाला ठामपणे विरोधसुद्धा आहे। आमचं आंदोलन हे कोणत्याही शाखेविरुद्ध जसं की होमिओपॅथी, आयुर्वेदिक किंवा इतर मान्यताप्राप्त शाखेविरुद्ध नाही आहे। आमचं हा ठाम मत आहे की प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिक मेडिकल प्रॅक्टिशनर यांना आपल्या नोंदीच्या कायद्याच्या चौकटीत राहून शिक्षण आणि प्रशिक्षण डोक्यात ठेवून हे सर्व आपलं वैद्यकीय सेवा पुरवावी। मी महाराष्ट्र शासनाला हे आवाहन करू इच्छितो की त्यांनी तात्काळ जे CCMP प्रमाणपत्र धारक BHMS डॉक्टर आहेत त्यांची महाराष्ट्र GR हा रद्द करावा आणि जो हा निकाल न्यायप्रविष्ट आहे त्याचं आदर करून हे स्थगिती द्यावी। तसेच अनेक वर्षापासून रेसिडेंट डॉक्टर्सचे, निवासी डॉक्टरांचे प्रलंबित प्रश्न आहेत ते सुद्धा लवकरात लवकर सोडवावेत, जेणेकरून आम्हाला पुन्हा अशा प्रकारचे आंदोलनं करायला भाग पाडू नये। मी सरकारला हे सुद्धा आवाहन करतो की त्यांनी वैद्यकीय शिक्षणासंबंधी कोणतेही महाराष्ट्र शासनाचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा सर्व मार्चच्या रेसिडेंट्स, निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींचा सल्ला घ्यावा आणि तसंच पुढे कारवाई करावी। अनेक प्रकारचे निदर्शने करून सुद्धा आज आंदोलन करून सुद्धा जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नसतील तर ह्या आंदोलनाचे स्वरूप आणि तीव्रता पुढे आम्ही वाढवणार आहोत। आज आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवले आहेत।
रुग्णसेवेची काळजी आणि जबाबदारी म्हणून. परंतु जो 5 ऑगस्टपासून आपला बेमुदत आंदोलन संप आम्ही सुरू केला आहे महाराष्ट्रभर रेसिडेंट डॉक्टर्सनी, तो आणखी वाढवू, म्हणजेच की इमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही ते सुद्धा स्थगित करू शकतो जर आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाही. सर्व वैद्यकीय शाखेला पूर्णपणे सन्मान आहे, परंतु नोंदणीच्या कायद्याच्या चौकटीत राहून शिक्षण आणि प्रशिक्षण प्रत्येक मेडिकल प्रॅक्टिशनरने डॉक्टरनी हे ध्यानात ठेवून आपली वैद्यकीय सेवा द्यावी, एवढीच आमची मागणी आहे. 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय काढला होता. तर तो निर्णय असा आहे की BHMS डॉक्टर ज्यांना 6 महिन्याचा CCMP कोर्स करून कायमस्वरूपी त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये अधिकृत नोंदणी त्यांना जाहीरपणे दिलेला आहे. आणि हा निर्णय कोर्टामध्ये न्याय प्रविष्ट आहे, म्हणजे याचा कोणताही अंतिम निकाल अजून लागलेला नाहीये. तरी सुद्धा तो नियम धाब्यावर बसून महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. याचा आम्ही सर्व मेडिकल डॉक्टर्स, पॅटर्निटी, इंटर्न्स डॉक्टर्स आणि विद्यार्थी यांना ठामपणे आम्ही सर्वांनी विरोध केलेला आहे. आमची मागणी अत्यंत आधीपासून CCMPच्या अगेन्स्ट आहेच, विरोधात आहेच, पण तरी पण सरकार आमचं ऐकत नाहीये. त्यामुळेच आजपासून पूर्ण महाराष्ट्रभर 5 ऑगस्ट रोजीपासून आम्ही महाराष्ट्रभर सेंट्रल मार्चच्या निर्देशानुसार सर्व महाराष्ट्रभर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये बेमुदत संप आम्ही आंदोलन करत आहोत. त्यासोबत आम्ही OPD सर्व्हिसेस जे आहे 9 ते 1 ते आम्ही स्थगित करत आहोत. परंतु एक लक्षात घ्या सर्व रुग्णांनी की रुग्णांच्या काळजीपोटी आणि एक जबाबदार डॉक्टर म्हणून आम्ही अतिदक्षता विभाग, ज्याला ICU, मेडिकल कॅज्युअल्टी आणि इमर्जन्सी ही सर्व्हिस आपली चालू आहे. आणि ह्याच रुग्णालयात नाही, सर्व शासकीय रुग्णालयात ही सर्व्हिस चालू आहे. आम्ही शासनाला ही विनंती करतो की त्यांनी ह्या आंदोलनाला एक जबाबदार शासन म्हणून खबरदारी घ्यावी आणि तात्काळ जे CCMP रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, इश्यू झालेला आहे, ते तात्काळ रद्द करावं आणि जो न्यायप्रविष्ट विषय आहे न्यायालय त्याचा रिस्पेक्ट ठेवून हे ताबडतोब स्थगिती द्यावी, एवढीच आमची मागणी आहे. मी डॉक्टर जीवन मिळे. मी सध्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथं 2ऱ्या वर्षाला पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. तर सध्याला आपण कालपासून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलतर्फे PSMS जे डिग्रीधारक आहेत त्यांना CCMP कोर्स केल्यानंतर त्यांना MMC नोंदणी दिलेली आहे. याचा अर्थ असा की आता BHMS डॉक्टर ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात. आपले साधारणतः ॲलोपॅथीची प्रॅक्टिस म्हणजे काय, हायर डोस ऑफ अँटीबायोटिक्स, स्टिरॉइड्स हे प्रिस्क्राईब करण्यासाठी त्यांना परमिशन दिली. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं की BHMS डॉक्टरांना अशा पॅथीची प्रॅक्टिस करायची परमिशन शासनाने दिलेली आहे. तर हा संप जो आहे तो याच महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आहे त्याला विरोध करण्यासाठीचा हा संप आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो तर इथं आपण MBBSचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत, शेकडो संख्येने विद्यार्थी जमा झालेले आहेत. परंतु त्यांच्यासोबतच इंटर्नशिप करणारे विद्यार्थी आहेत, सोबतच पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MBBS नंतर MD करणारे डॉक्टर्सही याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. कालच आपण बघितलं तर IMAने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनने काल 24 तासाचा संप पुकारला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जेणेकरून आपल्या सगळ्यांना माहीतच झालं असेल की सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. तर याच्यामुळं रुग्ण सुरक्षतेचा जो प्रश्न आलेला आहे तो महत्त्वाचा याच्यामध्ये उपस्थित होत आहे की रुग्णांना व्यवस्थित ट्रीटमेंट भेटणार की नाही याची शंका निर्माण झालेली आहे. हा संप फक्त आम्ही आमच्या मागण्यांसाठी करत नाहीच आहे. आपल्याला माहिती आहे MBBSला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आता तुम्ही बघितलं देशामध्ये नीट एवढी मोठी परीक्षेचं प्रकरण झालं होतं, तर ते याच MBBSच्या ॲडमिशनसाठीचा परीक्षा होती. तर विद्यार्थी इथं आल्यानंतर 5.5 वर्ष मेहनत करतात, नंतर 1-2 वर्ष आणखी नीटच्या तयारीसाठी म्हणजे नीट PGसाठी तयारी करतात, MD डॉक्टर होतात आणि नंतर त्यांना स्पेशलाइज प्रॅक्टिसची परमिशन भेटते. तर जवळपास 8 ते 10 वर्षाचा एवढा कठोर परिश्रमानंतर त्यांना याची परमिशन भेटते. तर शासनाने त्यांना केवळ 4 वर्षाचा BHMS डॉक्टरांना की ज्यांनी ते बहुतांश डॉक्टर्स 2000च्या पूर्वी पण जे BHMS पास झालेले आहेत
त्यांना पण त्यांनी याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यांना एक 6 महिन्याचा ब्रिज कोर्स म्हणजे CCMP हा कोर्स त्यांनी आणलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना परमिशन दिलेली आहे की तुम्ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकता. याच्यामुळे पहिला प्रश्न उद्भवतो की जे होणारे MBBS डॉक्टर आहेत, आपण बघतोय आता शासनाने बरेचसे प्रयत्न करून साधारणतः 1.5 लाख MBBS विद्यार्थी एका वर्षाला बाहेर पडत आहेत. तर तेही पुढं बाहेर पडल्यानंतर त्यांच्याही भवितव्याचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची सगळ्यात जी आहे ती रुग्ण सुरक्षा. रुग्णांसाठी त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट भेटणार नाही. हायर डोस ऑफ अँटीबायोटिक्स आम्ही कितीतरी अशा केसेस बघतो. डेली पेशंटवरती पेशंट रेफर आउट होऊन आलेला असतं. BHMS डॉक्टरांकडून त्यांच्याकडे कुठलीही डिग्री लावलेली नसते, तर ते फक्त MD म्हणून लिहितात. कुठल्या विषयाचे MD आहेत, MBBS झालं आहे की नाही, फक्त MD म्हणून लिहिलेले असतात. पेशंटला 4 दिवस ॲडमिट करून ठेवतात. त्याचे ते मोठ्या स्टेजपर्यंत पेशंट जाते आणि शेवटी पेशंट आवाक्याबाहेर गेला की त्यांना रेफर करून पाठवतात. सोबतच त्यांना काय ट्रीटमेंट दिलेली असते ते आम्ही बघतो. तर उगाच व्यवस्थित डायग्नोज न करता हायर डोस ऑफ अँटीबायोटिक्स, स्टिरॉइड या प्रकारच्या त्यांनी ट्रीटमेंट करतात त्यांना. तर 6 महिन्यामध्ये शक्य नाही आहे पूर्ण 8 ते 10 वर्षाचा जो कोर्स आहे पूर्ण, ज्याला स्पेशलाइज डॉक्टर म्हणतो आपण, ते सगळं त्यांना 6 महिन्यामध्ये शक्य नाही. तर मी जनतेशी, सरकारशी आणि प्रत्येक डॉक्टरांशी एवढीच मागणी करतो की तुम्ही आम्हालाही सहभाग द्या आणि हा महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आहे MMC रजिस्ट्रेशन BHMSना दिलेलं जे आहे ते पण लवकरात लवकर रद्द करून फक्त ॲलोपॅथी प्रॅक्टिस ही MBBS आणि MBBS MD डॉक्टरांनाच परमिशन द्या, ही आमची मागणी आहे.